राज्यात सर्वदूर पाऊस पसरलेला आहे। पावसाचा धुमाकूळ सध्या पाहायला मिळतोय। कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर कांदिवली, चेंबूर, दहिसर, सायन, दादर, हिंदमाता, मरीन ड्राइव्ह, वरळी, अंधेरी सबवे मधली ही दृश्य आपण पाहतोय। कांदिवलीमध्ये देखील मुसळधार पाऊस, चेंबूरमध्ये देखील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, तर दहिसरचा सबवे हा देखील आता पाण्याखाली जाण्यास सुरुवात झालेली आहे। सायनमध्ये देखील वाहतुकीला आता काहीसा ब्रेक लागताना दिसतोय, वाहतूक मंदावलेली आहे। तिथं दादर, हिंदमाता परिसर देखील पाण्यात गेल्याचा पाहायला मिळतंय। याही ठिकाणी सध्या सर्वत्र पाणीच पाणी परिस्थिती आहे। तर मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये समुद्राच्या उंच लाटा उसळत आहेत, त्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात कुणीही जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। वरळीतही पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। वरळी नाकाचा हा सगळा परिसर आणि याही ठिकाणी पाणी साचण्यास आता सुरुवात झाली आहे। तिथं अंधेरी सबवे सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे मुंबईत सध्या जोरदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळते आणि याचा फटका पहिल्याच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना बसताना दिसतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले दोन प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण रस्ते वाहतुकीचा अपडेट घेणार आहोत, अर्थातच आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर ट्रेनची काय परिस्थिती आहे, लोकलची काय परिस्थिती आहे, याचा आपण अपडेट घेणार आहोत। आकांक्षा देशमुख आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जात आहेत सायनवरून। सुरुवातीला थेट जाते स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, तुम्ही ज्या परिसरात आहात त्या ठिकाणी मात्र पाणीच पाणी परिस्थिती पाहायला मिळते। अगदी या ठिकाणी गुडघाभर पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। वाहतूक काहीशी मंदावताना दिसतीये। काय सद्यस्थिती आहे मुंबई आसपासच्या उपनगरात? लागवी पहाटेपासूनच मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। खरं तर गुडघाभर पाणी जे आहे ते या ठिकाणी आपण बघतोय गांधी मार्केट परिसरामध्ये हे पाणी पाहायला मिळते। याच रस्त्याला पुढे जर बघितलं तर किंग सर्कल येतो आणि हिंदमाता सर्कल आहे, या ठिकाणी सुद्धा पाणी गुडघाभर आता झाल्याचं पाहायला मिळतंय। इथे गांधी मार्केटमध्ये आपण बघतो या पाण्यामधूनच हे वाहनं जे आहेत ते प्रवास करतायत। पूर्ण वाहनं या ठिकाणी टू व्हीलर सुद्धा आपण बघितलं, दुचाकी वाहनं आहेत ती सुद्धा या पाण्यातूनच येताना पाहायला मिळतात। काही वाहनं ही बंद पडतात आणि त्यामुळे जे दुचाकी स्वार आहेत त्यांना ती वाहनं ढकलत पुढे पाण्यातून काढावं लागतात आणि रस्त्यावर यावं लागतं। याचसोबत दोन्ही रस्ते, हे मुख्य रस्ता किंवा हा सर्व्हिस रोड, दोन्ही रस्ते हे वाहतूक कोंडीमुळे फुल झाले असल्यामुळे या पाण्यातून या प्रवाशांना वाट काढावी लागते आणि आपल्या इच्छित स्थळी जावं लागतंय। मात्र मुंबईमध्ये जो पाऊस सकाळपासून चालू आलेला आहे त्यामध्ये हिंदमाता सर्कल असेल, हे गांधी मार्केट आहे, वडाळा येथे सुद्धा चेंबूर, दहिसर या भागामध्ये सुद्धा पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। दहिसरमध्ये सुद्धा पाण्याखाली ब्रिज गेल्याचं पाहायला मिळते आणि अंधेरी सबवे सुद्धा पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आलेली। मात्र हा गांधी मार्केटचा जो फ्लायओव्हर आहे त्याच्या खालची वाहतूक आहे ही दोन्ही सुरळीत आहेत। या ठिकाणी 3 पंप जे आहेत पाणी उपसा करण्याचे ते कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। दुसरीकडे आपण जर बघितलं तर ठाणे साईडला जाणारी जी वाहतूक आहे ती सुद्धा या ठिकाणी संथ गतीने होते, त्यामुळे वाहतूक कोंडी या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सुद्धा तेवढ्याच वाहनांनी फुल झाला असल्यामुळे तिकडे सुद्धा वाहतूक कोंडी झालेली आहे। काही प्रमाणात वाहतूक कोंडी ही दृश्यमानता कमी झाल्यामुळे मंदावलेली पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी दुचाकी स्वारांना त्रास जो होताना पाहायला मिळतो तो म्हणजे त्यांची वाहनं या पाण्यामुळे बंद पडतात आणि त्यामुळे या पाण्यातून बाहेर आल्यानंतर ही दुचाकी स्वार इथे आपली गाडी लावून आपली वाहनं सुरू करताना पाहायला मिळतात। या ठिकाणी वाहतूक पोलीस असतील, मुंबई पोलिसांची तुकडी सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे, त्यांच्यामार्फत या वाहन चालकांना मदत सुद्धा करण्यात येते। मात्र इकडे मुंबई महानगरपालिकेचे सुद्धा कर्मचारी हे पाणी लवकरात लवकर ओसरण्यासाठी कशाप्रमाणे प्रयत्न करण्यात येतात यासाठी सुद्धा प्रयत्न करताना पाहायला मिळतात। हे जे आपल्यासमोर पिवळ्या रंगाचे 2 ट्रक या ठिकाणी पाहायला मिळतात, हे ट्रक खरं तर पाणी उपसा करणारे ट्रक आहेत आणि जनरेटर आहेत, त्यामुळे पूर्ण क्षमतेने 3 ट्रक लावून या ठिकाणचं पाणी जे आहे ते उपसण्यासाठीचा प्रयत्न करण्यात येतो। मात्र समुद्रामध्ये जो भरती आलेली आहे, समुद्रामध्ये वरळी साईडला सुद्धा पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे मुंबईमध्ये जे पाणी निचरा होण्याचं प्रमाण आहे ते कुठेतरी कमी झालेलं आहे। मात्र ज्यावेळी पावसाची संततधार सुरू होईल तेव्हा हे पाणी कुठेतरी ओसरण्यास सुरुवात होईल। मात्र सध्या पुढील 2 ते 3 तास जे आहे ते पाणी ओसरण्याची शक्यता कमी आहे, कारण मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे जर
भरतीचं प्रमाण असंच राहिलं तर मुंबईमधील जे सखल भागात पाणी साचण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। मात्र आता सायन सर्कल असेल, एकूणच सायन भागातील हे गांधी मार्केट असेल, या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। लागवी अगदी या ठिकाणी सक्शन पंप लावून पाणी काढण्याचा प्रयत्न केला जातोय। आपले प्रतिनिधी आहेत गांधी मार्केट परिसरातला आढावा हा आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी घेतलेला आहे आणि या ठिकाणी मात्र एखाद्या समुद्रात जशा लाटा उसळाव्यात तशी परिस्थिती सध्या मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळतेय। या घडीला एक महत्त्वाची बातमी समोर येतेय पावसासंदर्भातली। मुंबई महापालिकेकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा आता इशारा देण्यात आलेला आहे, अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढील 3 ते 4 तास अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येतोय। आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका असं देखील सांगण्यात आलेलं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। स्वप्नील, काय अपडेट आहे या सगळ्या संदर्भात? त्यानंतर आपण जाणार आहोत आकांक्षाकडे। पण स्वप्नील, आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेकडून आता अलर्ट जारी करण्यात आलाय। नक्कीच पावसाच्या वाढती मुसळधार पावसाचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। त्यामुळे मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये एकूणच वाहतूक सुद्धा संत गतीने धावते आणि ट्रॅफिक सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। त्यामुळे जर घरातून निघण्याची आवश्यकता नसेल तर घराबाहेर निघू नये अशा प्रकारचं आवाहन हे मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे रस्त्यावरती सुद्धा मुंबई महानगरपालिकेची टीम ही उतरलेली पाहायला मिळते। त्याचप्रमाणे मुंबई मध्ये अनेक ठिकाणी वॉटर लॉगिंग होत आहे, त्या ठिकाणी सुद्धा मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील यांना सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोड हा वाढू नये यासाठी जे नागरिक घराबाहेर पडत नाहीयेत, जे नागरिक अद्यापही घरी आहेत त्यांना आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। एकूणच समुद्र किनाऱ्यांवरती सुद्धा पावसाळ्यादरम्यान लागवी खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। त्यामुळे या समुद्र चौपाट्यांपासून सुद्धा दूर राहा अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी आवाहन हे मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार आणि आपत्ती दलाकडून करण्यात येतंय। मात्र मुंबईमध्ये पावसाचं प्रमाण हे 2 ते 3 तासामध्ये वाढण्याची शक्यता आहे। आणि महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील सांगण्यात येत आहे। पण दुपारच्या सत्रात अनेक जण हे मुंबई उपनगरातून कार्यालयीन वेळा गाठण्यासाठी बाहेर पडतील, तर मात्र अधिकचा वेळ घेऊनच बाहेर पडा, कारण मुंबईत सध्या तुफान पाऊस आहे। त्यामुळे वाहतूकही मंदावलेली आहे। लोकलचं सुद्धा आता आपण अपडेट घेणार आहोत। थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी आहेत आकांक्षा देशमुख यांच्याकडे। आकांक्षा, लोकलची सध्या काय परिस्थिती पाहायला मिळतेय 3ही मार्गांवर? नक्कीच नवी मुंबईसह पनवेल असेल किंवा उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस हा रात्रीपासून सुरू झालेला आहे आणि त्यामुळे सखल भागात पाणी साचलेलं आहे। वाहतुकीवर याचा परिणाम झालेला असला तरी रेल्वे वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहे। हार्बर लाईन असेल, मध्य रेल्वे असेल, वेस्टर्न लाईन असेल, अशा 3ही मार्गावर वाहतूक ही संत गतीने सध्या सुरू आहे। आणि रस्त्याचं जर पाहायला गेलं तर समोरच तुम्ही पाहू शकता की हा जो पनवेल हायवे आहे, सायन मार्गावर देखील काही प्रमाणात वाहतूक कोंडी होती। आता वाहतूक कोंडी सुटलेली आहे, मात्र पावसाचा जोर हा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे जे घराबाहेर सोमवारचा दिवस आहे त्यामुळे ऑफिसला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडलेले आहेत आणि त्यांना या पावसाचा फटका बसलेला आहे। पुढील काही तास असाच पाऊस सुरू राहणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। एपीएमसीचा परिसर असेल त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असल्याने, रेल्वे उशिरा धावत असल्याने जे ऑफिससाठी निघालेले नागरिक आहेत त्यांना याचा फटका बसलेला आहे। अगदी साधारणतः 10 ते 15 मिनिटं सध्या लोकल विलंबानं धावत असल्याचं कळत आहे। आपण या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेत राहणार आहोतच। पण आपण पाहतोय मुंबई आणि आसपासच्या उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय। पुढील 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज आहे। स्वप्नील आणि आकांक्षा, तुमच्याकडून सातत्यानं आपण अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।